नमस्कार मुलांनो, इयत्ता 5वीचा धडा आमची सहल. सहल याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. तुमच्या इंग्रजी भाषेत म्हटलं जातं पिकनिक. सहल म्हटलं की मुलांना खूप आनंद होतो, कारण काही काळ होईना आपण आपल्या शिक्षकांबरोबर, आपल्या मित्रांसोबत थोडं बाहेरच्या जगात जातो. आणि सहल कुठेही का जाईना, छोट्या जंगलात जाईना किंवा एखाद्या रिसॉर्टमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी गेली तरी आपल्याला आवडतं, कारण आपण थोडा वेळ आपल्या आपल्या मित्रांबरोबर जातो, एकत्र खातो, एकत्र मजा करतो, एकत्र खेळतो आणि आपला वेळ कसा जातो कळत नाही. तुमच्या शाळेची सुद्धा पिकनिक जात असेल, बरोबर? आणि त्या प्रत्येक पिकनिकला सगळ्या मुलांनी आवर्जून गेलं पाहिजे, कारण दिवसभर शाळा किंवा घर, व्हिडिओ गेम, आपल्या मुलांबरोबर नुसतं बॅटबॉल खेळणं किंवा झोपून राहणं याच्यापेक्षा थोडा एक दिवस का होईना पण आपण आपल्या शाळेच्या सहलीला गेलंच पाहिजे. जरी तुम्ही जात नसाल किंवा तुमचे पालक पाठवत नसतील तरी तुम्ही आपल्या पालकांना सांगायचं की आम्हाला सहलीला जायचंच आहे. आता आपण या शाळेच्या सहलीला जाऊया, बघूया यांची शाळेची सहल कुठे चालली आहे. आमची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती. आमराई म्हणजेच आंब्याची बाग, जेथे भरपूर आंब्याची झाडे असतात त्याला म्हटलं जातं आमराई. सहलीला वर्गातील सर्व मुले मुली आल्या होत्या. बाईंनी सगळ्यांना जेवणाचे डबे व पाण्याच्या बाटल्या आणायला सांगितले होते. चित्रकलेचे साहित्यही बरोबर घ्यायला सांगितले होते. आता शिक्षक आपल्याला तुमची जेव्हा एखादी सहल किंवा पिकनिक जाते तर तुम्हाला नोटीस येते की तुम्ही हे आणा, पाण्याची बॉटल आणा, रुमाल आणा, किंवा तुम्हाला फळं हवे तर फळं आणा. हे सगळं तुम्हाला सूचना दिल्या जातात. त्याप्रमाणे तुमचे पालक तुम्हाला सगळ्या खायच्या वस्तू वगैरे देतात. आणि तसंच ह्या पुस्तकातला जो धडा आहे त्याच्यामध्ये सर्व मुलांना शिक्षकांनी जेवणाचे डबे आणि पाण्याच्या बाटल्या आणायला सांगितलं. आणि याच्या व्यतिरिक्त काय सांगितलं माहिती आहे? चित्रकलेचं साहित्य. म्हणजे चित्रकलेचं साहित्य काय? चित्रकलेची वही, तुमचे कलर्स, पेन्सिल, रबर हे सगळं आणायला सांगितलं होतं. आम्ही आमराईकडे निघालो. रस्त्यावर वेगवेगळ्या आकारांची, वेगवेगळ्या प्रकारची झाडे होती. झाडांची दाट सावली रस्त्यावर पडली होती. आम्ही रमतगमत झाडाचे निरीक्षण करत चाललो होतो. रस्त्याने जाताना बाईंनी विविध झाडांची माहिती सांगितली. आता ही मुलं आमराईला निघाली आहेत. त्यांच्यावर शिक्षिका आणि त्यांचे शिपाई होत्या आणि ते सगळे शिक्षक मुलांना घेऊन जात असताना एका रांगेत नेतात आणि नेताना सगळ्या झाडांची वेगवेगळी माहिती, त्याच्यानंतर वेगवेगळ्या आकाराची झाडे मुलांना दिसली. आणि त्याच्या प्रकारे दुसरं काय दिसलं त्यांना की झाडं, एवढी मोठी झाडं की त्या पूर्ण झाडांची सावली रस्त्यावर पडली होती. त्याच्यामुळे त्यांना ऊन जाणवत नव्हतं. आणि शिक्षकांनी प्रत्येक झाडाची माहिती दिली आणि सगळी मुलं कशी आरामात गप्पा मारत इकडे तिकडे बघत चालली होती. हे बघा, झाडामध्ये या आमराईमध्ये काय दिसते तुम्हाला? इथे पक्षी आहेत, हो की नाही? ते कावळा आहेत, वेगवेगळे पक्षी आहेत, त्यामुळे बघायला खूप मजा येते. आंबे पण लागलेले आहेत. हे शिक्षक त्यांना सगळं समजून सांगत आहेत आणि मुलं खुश आहेत. बघा, यांचे चेहरे किती आनंदित दिसत आहेत, म्हणजे त्यांना खूप आनंद झालेला आहे. आंब्याचं झाड म्हणजे अगदी सर्वात आवडतं झाड आणि हे आंब्याचं झाड बघताना त्यांना खूप मजा येते. आमराईमध्ये आम्ही सकाळी 11 वाजता पोचलो. तेथे आंब्याची खूप झाडे होती. ती ओळीने लावली. ओळीने म्हणजे लाईन, रांगेत. मी बाईंना विचारले, बाई, याला आमराई का म्हणायचे? म्हणजे मुलांनी प्रश्न विचारला. आणि शिक्षकांना आवडतं की एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर मुलांनी प्रश्न केला. मुलं प्रश्न कधी करतात? जेव्हा ते त्या जागेवर आल्यानंतर सगळं व्यवस्थित बघतात. आणि जे मुलं प्रश्न विचारत नाही त्याचा अर्थ असं असतो की ती नुसती मुलं फिरायला आलेत, त्यांना काही कळत नाही, काय बघतात काय समजत नाही. आणि समजत नाही तर त्यांना त्याचं अर्थही समजून घ्यायचा नसतो. ते फक्त इकडे तिकडे बघतात आणि मजा करतात, हसतात, खिदळ, बस. याच्या व्यतिरिक्त ते काहीही करत नाही.
आणि या मुलांनी प्रश्न विचारल्यावर त्यांना बाईंना बरं वाटलं आणि बाईंनी काय सांगितलं त्यांना की बाई म्हणाल्या राई म्हणजे दाट झाडी. राई म्हणजे एक प्रकारचं जंगलच जिथे भरपूर झाडं असतात. जिथे आंब्याची अनेक झाडे लावून ती जोपासलेली जातात त्याला आमराई म्हणतात. आंब्याची झाडं लावून जोपासली जातात म्हणजेच काय, त्यांची नीट काळजी घेतली जाते. आंबे कशा प्रकारे येतील किंवा आंबे व्यवस्थित काय येतील, त्यांना काही किडे लागू नयेत, खराब होऊ नयेत म्हणून त्यांची काळजी घेतली जाते. त्याला म्हणतात जोपासणे आणि म्हणून त्याला आमराई म्हणतात. पोपट, कोकिळ, चिमण्या, कावळे, साळुंक्या असे कितीतरी पक्षी झाडावर बसलेले असतात. असे हे पक्षी आपल्याला मुंबईच्या ठिकाणी फार कमी दिसतात आणि जिथे जास्त झाडे असतील तिकडे हे पक्षी दिसून येतात. त्यांचा किलबिलाट चालू होता. आता किलबिलाट म्हणजे जसं तुमचा वर्गात किती गोंधळ असतो, एकमेकांना मारणं, एकमेकांची मस्ती करणं, जसा गोंगाट, मुलांचा गोंगाट, तसं पक्ष्यांची किलबिल. पक्षी आनंदाने उडत होते. आम्हीही आनंदाने बागडत होतो. बागडणे म्हणजे मस्ती करणे, खेळणे, इकडे तिकडे उड्या मारणे. आम्ही लपाछपी, शिवणा पाणी, ऊन सावली असे खेळ खेळलो. हे खेळ तुम्हाला कदाचित माहिती नसतील कारण हे आमच्या वेळी खूप भरपूर खेळ खेळले जातात. लपाछपी म्हणजे लपायचं, हिंदी में कहा जाता है लुका छिपी. शिवना पानी म्हणजे एक पकडापकडी आणि ऊन सावली यानी धूप छाँव, मतलब एक लाइन खींची जाती है, वहाँ पर एक जगह धूप एक जगह छाँव, इस तरह से एक दूसरे के लाइन के आर पार जाना होता है ऊन पाऊस. असे खेळ खेळलो. वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या गोळ्या केल्या. सगळ्या कैऱ्यांचा चट्टामेट्टा केला. आम्ही सहभोजन केले. त्या कैऱ्या पडलेल्या त्या धुतल्या आणि त्या कैऱ्या कापून सगळ्यांना दिल्या गेल्या आणि खूप मजा केली. त्यानंतर बाईंनी आम्हाला चित्र काढायला सांगितली. आंब्याच्या झाडावर पोपट आंबा खातो आहे असे चित्र मी काढले. प्रत्येकाने वेगवेगळं जे दिसतंय ते चित्र काढले. कोणी कैऱ्यांनी लगडलेले झाड काढले, तर कोणी खूप पक्षी बसलेले आंब्याचे झाड काढले, कोणी आमराईचे चित्र काढले, तर कोणी कैऱ्या गोळा करणारी खेळणारी मुले काढली. बाईंनी सर्वांची चित्रे बघितली. त्यांनी आम्हाला एक एक कैरी व आंबा यातील फरक सांगितला. कैरीपासून, आंब्यापासून बनवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांची नावे सांगितली. आता कैरी म्हणजे कच्ची कैरी. झाडाच्या ह्या कैरीपासून सरबत देखील बनवलं जातं आणि कैरीपासून पन्ह बनवतात. पन्ह यानी हिंदी में उसको कहा जाता है कैरी का जूस, शरबत. जैसे कच्ची कैरी को पकाया जाता है, उसका छिलका निकालकर उसके बीज का जूस बनाया जाता है, उसमें गुड़, इलायची पाउडर डाल के जूस बनाया जाता है, उसको मराठी में कहा जाता है पन्ह. और आंबा यानी जब कैरी पक जाती है तो वो आंबा हो जाता है. तर आंब्यापासून आईस्क्रीम किंवा आमरस किंवा आंब्याच्या वड्या, आईस्क्रीम असे पदार्थ बनवले जातात. सायंकाळी आम्ही घरी परतलो. दिवसभर खेळून बागडून आणि लांबपर्यंत चालून देखील आम्ही थकलो नव्हतो. उलट आम्हाला खूप उत्साही, आनंदी व ताजेतवाने वाटत होते. म्हणजे घरी आल्यानंतर एवढी मुलं सगळी फिरली परंतु त्यांना थकवा अजिबात जाणवला नाही, कारण त्यांनी आपल्या सहलीमध्ये खूप मजा केली होती. त्यामुळे त्यांना खूप आनंदी आणि उत्साही वाटत होतं. आता या धड्याचं हा जो व्हिडिओ आहे आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही असेल तर प्रश्न असतील तर कमेंट्स करा. आता याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला या धड्याचे काही प्रश्न देते आहे. आता या धड्याचे प्रश्न आहे, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. आमराईत गेल्यावर मुलांनी कोणकोणते पक्षी बघितले? मुलांच्या बाईंनी मुलांना सहलीला येताना काय आणायला सांगितले? आमराईत मुलांनी कोणकोणती चित्र काढली? कैरीपासून व आंब्यापासून काय काय बनवले जाते ते सांगा. आमराईत मुले कोणती खेळ खेळली? आमराई म्हणजे काय? नंतर दुसरा प्रश्न आहे, फळझाडांची चित्रे व नाव यांचा उपयोग लिहा. तसेच तुम्ही अशाच एखाद्या सहलीला गेला असाल तर त्याचे वर्णन वहीत लिहा व चित्रही काढा.
आणि 5 सुविचार लिहा. उदाहरणार्थ स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई. हे जे सर्व प्रश्न आहेत हे तुमच्या मराठीच्या वहीत लिहा आणि तुमच्या शिक्षकांकडून तपासून घ्या. हा व्हिडिओ आवडला तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि काही तुमचे क्वेरीज असतील तर कमेंट्स करा. थँक्यू.